नागपूर भाजपमध्ये आयरामवरून संघर्ष पाहायला मिळतोय। पक्षात सुरू असलेल्या सरसकट प्रवेशामुळे वाद उफाळलेला आहे। काँग्रेस नेते सुनील केदार यांचे कार्यकर्ते अमित राय आणि नरेंद्र पिंपळेंच्या प्रवेशानंतर हा वाद तापल्याचं दिसतंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालेला होता। या प्रवेशावरून आमदार आशिष देशमुख यांनी थेट बावनकुळेंवरच टीका केली होती। वाळू चोरी, महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालणाऱ्यांना लोकांना प्रवेश कसा दिला जातो असा सवाल त्यांनी करत आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि त्यानंतर जिल्हा भाजपने यू-टर्न घेत प्रवेशाचा निर्णय रद्द केला गेला। दरम्यान हा निर्णय जिल्हा पातळीवरचा असल्याचं सांगत बावनकुळेंनी सारवासारव केली आहे। की महसूल बुडवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत राहतात ते आमच्या मनाला कुठेतरी वेदना नाही। महसुली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात ते आम्हाला सहजासहजी पचेन असं नक्कीच झालं। आणि म्हणून अशा लोकांना जर कोणी इथे प्रवेश घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, हे देखील आजच्या दिवशी संपूर्ण सावनेर विधानसभेच्या जनतेला त्यांचा आशिष देशमुख म्हणून सांगतोय। म्हणून अशा या परिस्थितीमध्ये ज्या लोकांचे प्रवेश त्या निमित्ताने झाले आहे त्यांचं रद्द करण्याचं काम सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी करावं अशी त्यांना त्या निमित्ताने कळकळीची विनंती करतो। जिल्हा भाजपाने निर्णय घेतला, त्यांनी मला त्यांना भेटायला आणलं, एवढाच माझा त्या ठिकाणी माझ्या ऑफिसला ते आले होते। पण पक्षप्रवेशाचा निर्णय हा जिल्हाध्यक्षांनी आणि जिल्हा भाजपने घेतला आहे, त्यामुळे कोणी भेटायला आलं तर त्यांना भेटलं पाहिजे, हाच माझा तेवढाच त्या ठिकाणी भाग होता। पक्षामध्ये अनेक जर नवनवखी जर घेतले तर ते तपासून एकदा घेतले पाहिजेत। नसता नवीन आलेले काही हे डोक्यावर मिऱ्या वाटल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित असतं। आणि या बाबतीचा स्टेटमेंट अनेकांनी केलेले आहेत, मग ते गडकरी असतील किंवा आणखीन इतर नेते असतील, त्यांनी सर्वांनी याच्यावर स्टेटमेंट केलेले आहे। म्हणून कोणत्याही पक्षाने, फक्त भाजपच नाही इतर पक्षांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे। अशा प्रवृत्तीचे लोक पक्षात घेणं हे पक्षासाठी घातक आहे।